मनोज जरांगेंनी रात्री 1:15 वाजता सलाईनद्वारे उपचार घेतलेले आहेत. तर शंभूराज देसाईंची जरांगेंसोबत काल रात्री फोनवरून चर्चा झाली. देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी सलाईन घेतलेली आहे. शंभूराज देसाईंसोबतच्या संवादाची माहिती सोमवारी दिली जाणार आहे. शंभूराज देसाई आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये रात्री संवाद झाला आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेतलेली आहे. 1:15 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. काल रात्री जरांगेंनी सलाईन घेतलेला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. सागर, जरांगे पाटील यांनी जे उपोषण पुन्हा सुरू केलेलं आहे त्याच्या समर्थनार्थ बीड आणि धाराशिवमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? वृषाली, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज बीड बंदची हाक जी आहे ती देण्यात आली आहे. बीड सोबतच धाराशिव जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय खरं तर सर्व दुकानं जी आहेत ती सकाळच्या सत्रात तरी अद्याप तरी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच कडकडीत बंद जो आहे तो पाळण्याचं आवाहन जे आहे ते मराठा आंदोलकांकडून करण्यात आलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांकडून देखील त्याला प्रतिसाद जो आहे तो मिळताना पाहायला मिळतोय. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं जे आहेत ते बंद ठेवलेले आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा मूळ गाव जे आहे ते बीड जिल्हा आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातील पहिली बंदची हाक जी आहे ती बीड जिल्ह्यातून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पोलीस प्रशासनाकडून या सर्व आंदोलकांना ज्या आहेत ते नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या नोटिसा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतोय की खरं तर बीड हा खरं तर अतिशय हॉटस्पॉट जो आहे तो मानला जातो या आरक्षणाच्या चळवळीचं एकंदरीत केंद्र म्हणून. आणि काही घटना ज्या आहेत त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या नोटीस ज्या आहेत त्या आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत. नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.